हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 7वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 7. मत्तः परतरं नान्यत् किंचिद अस्ति धनंजय मयि सर्वं इदं प्रोतं सूत्रे मणि गणाइव. हे धनंजया, भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. अतिशय सुप्रसिद्ध श्लोक आहे आणि लक्षात ठेवायलाही सोपा. 7.7 ज्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की मत्तः परतरम न अन्यत. मत्तः म्हणजे माझ्यापेक्षा, परतरम म्हणजे श्रेष्ठ, न अन्यत कुणीच नाही, दुसरं कोणतंही तत्व नाही. किंचित अन्य काही अस्ति आहे. धनंजया, हे जाणून घे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कोणतंच तत्व नाही. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे मयि सर्वम इदम प्रोतम. तर मयि सर्वम इदम म्हणजे काय? माझ्यामध्येच सर्व काही आहे. इदम, इदम म्हणजे जे दृष्टीगोचर आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा आहेत? माझ्यावरच आश्रित आहेत. तर हे सांगायला भगवंत एक सुरेख उदाहरण देत आहेत. सूत्रे मणी गणा इव. तर सूत्रे म्हणजे काय आहे? धागा, दोरा असतो ना तो. तर सूत्रे म्हणजे दोऱ्यामध्ये, मणी गणा अनेक मणी इव. तर जसे दोऱ्यात ओवलेले असे अनेक मणी असतात आणि ते मणी त्या दोऱ्यावर अवलंबून असतात, आश्रित असतात, तशाच रीतीने सर्व काही आहे ते माझ्यामध्ये आश्रित आहे. म्हणजेच काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते या श्लोकामध्ये अर्जुनाला सर्व शक्तींचं ज्ञान दिल्यावर म्हणत आहेत की मी अशा रीतीने सर्व श्रेष्ठ आहे, सर्व कारणम आहेत. तर असं जर भगवंतांनी भगवंत म्हणतायत, तर कुणी म्हणाल मग भगवंता तुम्ही दिसत कसे नाहीत? आणि त्यामुळे वैष्णवाचार्य म्हणतायत की त्यामुळे भगवंत हे उदाहरण देत आहेत की सूत्रे मणी गणाइव. सुंदर मोत्याचा हार जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते मोती सगळे दिसतात, त्याच्या मागचा दोरा दिसत नाही. तसंच सगळं काही माझ्यामध्ये आश्रित आहे, पण मी त्यात दिसत नाही. अशा रीतीने ही तुलना करून हा श्लोक भगवंत सांगता आहेत. तर वैष्णवाचार्य समजवतात की एखादा मण्यांचा हार पाहताना आपण त्यातले मोती पाहतो, पण त्या हारातील न दिसणाऱ्या धाग्यावर ते मोती आश्रित असतात. तर न दिसणाऱ्या धाग्याची उपस्थिती आपण स्वीकारतो का? कारण मोत्याच्या हारात मोती सुरेखरित्या गुंफलेले आपल्याला दिसतात. तर ह्याला म्हटलं जातं, इंग्रजीत वाक्य आहे अनसीन इज प्रूव्हन बाय द सीन. अनसीन म्हणजे जे दिसत नाही प्रत्यक्ष, ते सीन म्हणजे प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्याने जाणायला हवे. अनसीन इज प्रूव्हन बाय द सीन. जे प्रत्यक्ष दिसत नाही ते प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्याने जाणायला हवे. तर जसं आपण एखादं बालक बघतो, छोटंसं मूल बघतो आहोत, तर त्याच्या आसपास कोणी कुटुंब लगेच आपल्याला दिसले नाहीत तरी आपण जाणतो की हे बालक आपोआप प्रकट झालेलं नाहीये, बरोबर? त्याचे कोणी माता पिता असणारच आहेत. तसंच हे संपूर्ण जगत जे कार्यरत आहे ते ऑटोमॅटिक, आपोआप असं नाहीये. ते चालवणारे भगवंत त्या जगतामागे असतातच. तर सर्व विष्णू तत्व जे आहेत ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांमधूनच येतात. आणि म्हणून भगवंत इथे म्हणत आहेत की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंच तत्व नाही.
तर गीताभूषण टीका आहे ती आपण वाचून घेऊया. त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. तर वेदांत सूत्रामध्येही असाच श्लोक येतो 3.2.36. त्यामध्ये म्हटलं आहे तथा अन्य प्रतिषेधातः, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या श्रेष्ठत्वाचा स्वीकार करायलाच हवा, कारण वैदिक शास्त्र दुसऱ्या कोणत्याही तत्वाचे श्रेष्ठ असणे प्रतिषेध करते. म्हणजेच काय आहे, भगवंतांपेक्षा दुसरे कोणतेही तत्व श्रेष्ठ नाही हेच वैदिक शास्त्रात सांगितले आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कारण माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही, म्हणून मीच सर्वांना आश्रय देणारा आहे. जसे दोऱ्यात ओवलेले मणी दोऱ्यावर आश्रित असतात, त्याचप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हे जगत मीच धारण केलेले आहे आणि सर्व ब्रह्मांडांचा पालन करता सुद्धा मीच आहे. तर वैष्णव आचार्य समजवतात की आता जे 7व्या अध्यायातले 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंतचे जे श्लोक येणार आहेत, भगवंत सांगणार आहेत, ते श्लोक समजण्यासाठी आपण जाणून घ्यायला हवं की भगवान श्रीकृष्ण हेच सर्वांना धारण करणारे आणि पालन करता आहेत. जर ही संकल्पना आपल्याला समजली नाही तर हे जे पुढचे 7.8 ते 12 श्लोक आपल्याला नीटपणे समजणार नाहीत. आणि त्यामुळे आपण नीटपणे हे स्वीकारलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे की भगवंतच सर्वांना धारण करणारे आहेत, सगळं काही भगवंतांमध्येच आश्रित आहे आणि भगवंतच सर्वांचे पालन करता आहेत. तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून झाली आहे. तर आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया. परम सत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. तर सर्व ब्रह्मांडांचं उगम, स्रोत, मूळ याला काय म्हटलं जातं? परम सत्य म्हटलं जातं. तर या परम सत्याला आकार आहे की ते परम सत्य निराकार आहे, यावर नेहमीच चर्चा, वादविवाद होत असतात. पुढे वाचते आहे, भगवद्गीतेनुसार परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेत पदोपदी पुष्टी मिळाली आहे. म्हणजे आपण भगवद्गीता वाचताना विविध ठिकाणी भगवंत दाखवून देत आहेत की परमसत्य ते स्वतः आहेत. विशेषतः या श्लोकात परमसत्य हे पुरुष असल्याचे निक्षून सांगण्यात आले आहे. तर अनेक लोक आहेत ती प्रकृती जी आहे, हे जे निसर्ग आहे, भौतिक प्रकृती, त्यालाच काय सर्वश्रेष्ठ मानतात आणि म्हणतात ही प्रकृती सर्वश्रेष्ठ आहे. पण आता कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये उभं राहून साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःविषयी सगळं दिव्य ज्ञान सांगताहेत, तेव्हा समजवतात की सर्व ब्रह्मांडांचं मूळ ते स्वतः आहेत. परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, जे स्वतः कोण आहेत? पुरुष आहेत, सर्व शक्तिमान आहेत, ज्यांच्याकडे विविध शक्ती आहेत. पुढे वाचते, परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे. ब्रह्मसंहिता ही ब्रह्माजींनी लिहिलेली आहे. ईश्वर परमः कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. अर्थात श्रीकृष्ण हेच परम सत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. श्रीकृष्ण हेच आदि पुरुष, सर्व रसांचे राजा श्री गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहेत. या प्रमाणांवरून निर्विवादपणे सिद्ध होते की परम सत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परम पुरुष आहेत. तर ईश्वर परम म्हणजेच काय? परम ईश्वर, परमेश्वर, नियंत्रक,
सर्वश्रेष्ठ नियंत्रक कोण आहेत? ईश्वर परम कृष्ण. स्पष्टपणे ब्रह्माजी हे लिहित आहेत, कारण ब्रह्माजींनी भगवंतांचं दर्शन घेतलं आहे आणि त्यांना दर्शन देताना भगवंतांनी स्वतःचं भगवत धामही दाखवलेलं आहे. त्यामुळे सर्व ज्ञान प्राप्त झालेले हे जे ब्रह्मांडामधले पहिले जीव जे ब्रह्माजी आहेत, त्यांनी ही जेव्हा ब्रह्मसंहिता लिहिली तेव्हा त्यांनी भगवंतांविषयी सगळं ज्ञान लिहून ठेवलेलं आहे. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. तर भगवंतांचा विग्रह कसा आहे? सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय, आनंद म्हणजे आनंदमय आहे. आणि इथे म्हटलं आहे की श्रीकृष्ण हेच परम सत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. तर श्री भगवान, भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे असणारा. तर भगवंत 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं. तर ही ऐश्वर्य आहेत. भगवंत सर्वात सुंदर आहेत, भगवंत सर्वात बुद्धिवान आहेत, भगवंत सर्वात धनवान आहेत, भगवंत सर्वात बलवान आहेत, भगवंत सर्वात प्रसिद्ध आहेत आणि भगवंत सर्वात वैरागी आहेत. तर असे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर इथे पुढे लिहिलंय श्रीकृष्ण हेच आदी पुरुष. तर आपण अनादी आदिर गोविंद सर्व कारण कारणम असं म्हणतो. तर अनादी, भगवंतांच्या आधी कोणीच नाही आणि ते आदी पुरुष आहेत. गोविंद म्हटलं आहे, तर गोविंद याचा अर्थ काय आहे? गो म्हणजे गाई, इंद्रिय आणि भूमी पृथ्वी. तर भगवंत या सगळ्यांना आनंद देणारे गोविंद आहेत आणि ते सर्व रसांचे राजा आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांबरोबर विविध प्रकारच्या रसांमध्ये प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि त्यांचं सच्चिदानंदमय रूप आहे, विग्रह रूप आहे. तर हे सगळं ब्रह्माजींनी लिहिलं आहे. त्यामुळे इथे म्हटलं आहे की परम सत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परमपुरुष आहेत. तर सर्व कारण कारणम, तर जे काही आपल्याला या जगतात दिसत आहे आणि नाही पण दिसत आहे, सगळं काही भगवंतांमधूनच आलेलं आहे. भगवंतांनी आताच 6व्या श्लोकात आपण वाचलं, ते म्हणतात की या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचं उत्पत्ती करता आणि प्रलय करता मीच आहे, हे निश्चितपणे जाण. तर आपण हे जाणलं आहे. पुढे वाचूया. तरीही निर्विशेषवादी श्वेताश्वर उपनिषदात 3.10 मध्ये सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद घालतात. तर निर्विशेषवादी असे वैदिक शास्त्रातला एखादा श्लोक घेतात आणि त्याच्यावरून वाद घालतात. हा श्लोक आहे तो वाचण्याचा प्रयत्न करूया. ततो यत् उत्तरतरम तद अरूपम अनामयम य एतद् विदुर अमृतास्ते भवन्ति अथ इतरे दुःखम एव अपि यान्ति. अर्थ वाचूया. इथे लिहिलाय तो, भौतिक जगतातील आदिजीव म्हणजे प्रथम जीव ब्रह्मदेवाला देवदेवता, मनुष्य, प्राणी आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. आपण जाणलं की आपण आधी सुद्धा याची चर्चा केली होती. कारण उदकशाही विष्णूंनी नाकातनं श्वास बाहेर सोडला तेव्हा त्यांच्या रोम छिद्रातनं एक एक ब्रह्मांड बाहेर आलं. ही सगळी ब्रह्मांड आहेत ती कारण उदक समुद्राच्या पाण्यावर तरंगायला लागली आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार गर्भोदकशाही विष्णूंनी प्रवेश केला. तर असे गर्भोदकशाही विष्णू आहेत, त्यांनी त्या ब्रह्मांडामध्ये स्वतःच्या शरीरातला घाम बाहेर काढला, ब्रह्मांड अर्ध पाण्याने भरलं. नंतर त्यांचा शाश्वत सेवक आहे अनंत शेष, त्यांनी आपली शय्या त्या ब्रह्मांडातील पाण्यावर पसरली आणि त्याच्यावर भगवंत पहुडले. त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करते आहे आणि गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतनं एक कमळ बाहेर आलं, देठ असं, आणि कमळ आलं आणि त्या कमळावर या ब्रह्मांडातला प्रथम जीव, आदी जीव
ब्रह्मदेव प्रकटले. तर असे जे ब्रह्मदेव आहेत त्यांना बाकी जीवांपेक्षा देवदेवता, मनुष्य, प्राणी, पशु ह्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ मानलं जातं. परंतु ब्रह्मदेवांच्याही अतीत म्हणजे पलीकडे, त्यांच्याही पेक्षा दुसरं पलीकडचं असं परतत्व आहे. परतत्व म्हणजे श्रेष्ठ तत्व आहे. आणि या परतत्वाला प्राकृत स्वरूप नाही. प्राकृत म्हणजे काय? भौतिक स्वरूप नाही. तर ते तत्व कसं आहे? भौतिक स्वरूप नाहीये त्याला, आणि ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे. जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात. तर असं जे परतत्व आहे ज्याच्याबद्दल या श्लोकात लिहिलं आहे बघा, तुम्ही जर श्लोक बघितला तर ते त्याच्यात तुम्ही शब्द बघाल तर ततो पहिल्यापासून बघितलं तर बघा, ततो यद उत्तरतरम, त्याच्यानंतर आहे तद अरूपम अनामयम. तर अरूपम म्हणजेच काय आहे? या परतत्वाला प्राकृत स्वरूप नाही, म्हणजेच भौतिक रूप नाही. आणि अनामयम म्हणजे काय? सर्व भौतिक विचारांपासून, कल्मशांपासून, दोषांपासून मुक्त असलेलं हे परतत्व आहे. तर असं जे परतत्व आहे ते त्याला जे कोणी जाणू शकतात ते दिव्य होतात. तर भगवंतांबद्दल ही चर्चा आहे. तर त्यांना जे कोणी जाणू शकतात ते काय होतात? दिव्य होतात. परंतु जे त्या परतत्वाला जाणत नाहीत ते भौतिक जगातील दुःख भोगतात. तर आपल्याला ह्या श्लोकावरून कळलेलं आहे की जे भगवंतांना जाणतात ते भगवंतांची भक्ती करतात. भगवंत दिव्य, भगवंतांच्या सेवा दिव्य, आणि अशा भगवंतांना जाणू शकणारे, परतत्वाला जाणू शकणारे स्वतः दिव्य होतात. आणि जे भगवंतांना परतत्वाला जाणत नाहीत ते पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत राहतात, आणि म्हणून ते भौतिक जगातील दुःख भोगत राहतात. तर हे जे निर्विशेषवादी आहेत, अगदी आपण ह्या सुरुवातीला आपण वाचलं बघा, श्वेताश्वर उपनिषद 3.10 ह्याच्या आधी प्रभुपादांनी लिहिलंय, तरीही निर्विशेषवादी या श्लोकात सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद घालतात. तर ते कसे वाद घालतात ते म्हणतात बघा, या श्लोकात लिहिलंय ना अरूपम. अरूपम म्हणजे परमसत्याला रूप नाही, आकार नाही, ते परमसत्य निराकार आहे असं ते म्हणतात. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.